हॅलो नमस्कार. मी रेवटेक सॉफ्टवेअर सोल्युशनमधून आज तुमच्यासाठी एक सॉफ्टवेअरचा डेमो घेऊन येत आहे. रिसॉर्ट ERP सॉफ्टवेअर. तर आपण त्याचा एक स्टेप बाय स्टेप डेमो पाहूया. आता आपण ह्या सॉफ्टवेअरमध्ये मागे आपण एक डिस्क्रिप्शन व्हिडिओ पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व ह्या ERP सॉफ्टवेअरचा ओव्हरव्ह्यू आपण एक्सप्लेन केलेला आहे. तर आपण आता पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप पाहूया. आता सर्वप्रथम आपण माझ्या एखादा कस्टमर्स आहे, तर जेव्हा हॉटेल्समध्ये येतो तो बुकिंग फर्स्टली करतो तो. सो आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये आपण बुकिंग करू शकतो. याच्यामध्ये आता मला बुकिंग करण्यासाठी आपण इथे एक शॉर्टकट बटन्स वगैरे दिलेले आहेत. इथे बुकिंगचा टॅब आहे. मला या सेक्शनमध्ये दिसते की कोणती बुकिंग एम्प्टी मीन्स अवेलेबलला मी हा कलर दिलेला आहे. बुकिंग झाला असेल, आता मग जर माझं याच्यामध्ये एक पण बुकिंग नाही आहे, मी सर्व रूम्स अवेलेबल आहे. ओके. आता मला एखादी रूम बुकिंग करायची असेल तर मी इथून बुकिंग करू शकतो. RM1 आता मी बुकिंग करतो आहे. ठीक आहे. आता मी बुकिंग करत असेल इथे इथे माझा हा रूम माझा सिलेक्ट होतो आहे. आता मला रूम जो मला बुकिंग करायची आहे तर रेवाटेक सॉफ्टवेअर हा माझा क्लायंट्स आहे. पुणेला त्याचा ॲड्रेस असेल. मोबाईल नंबर 72590231. त्याचा तालुका, डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनॅलिटी, आयडेंटिटी मीन्स आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स तो काय प्रोव्हाइड केलं आहे त्यांनी, त्याची बर्थ डेट, त्याची ॲनिव्हर्सरी डेट, GST नंबर, बुकिंगसाठी किती मेंबर्स आहे, त्याच्यामध्ये चाइल्ड्स किती आहे, मेल किती आहे, फिमेल्स किती आहे, तो कधी चेक इन कधी करणार आहे, मीन्स किती वाजता करणार आहे. सर सपोज तो आत्ता हा टायमिंग असेल चेकिंगचा काय 2 मीन्स आताचा करंट तो चेक इन करतो आहे बाय डिफॉल्ट. इथं चेक इन डेट टुडेची डेट असेल तर टुडेची डेट, चेकआउट कधी करतो आहे तो उद्या करतो आहे. 2 डेज राहतो आहे इथे. बाय डिफॉल्ट 2 डेज आलं आहे. रूम ही बाय डिफॉल्ट आपली सिलेक्ट होऊन आली. आता रूम बाय डिफॉल्ट RM1 ही सिलेक्ट होऊन आली आहे. मला ह्या पर्सनला ब्रेकफास्ट द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे, इथे येस ऑर नोचा ऑप्शन आहे. देन मला तो काहीतरी ॲडव्हान्स पेड करतो आहे. ठीक आहे. तर मग ॲडव्हान्स पेड तो कसं करतो आहे, कॅश देतो आहे, चेक, RTGS, NFT, गुगल पे. मला त्याने गुगल पे मला केलं असेल तर गुगल पे इथे येतो आहे. सो गुगल पे केलं त्यांनी, तो कोणत्या बँकेत त्यांनी गुगल पे केलेले आहे. ठीक आहे. मला त्याने ॲडव्हान्स पाठवला आहे. ठीक आहे. तर मी ॲडव्हान्स मेन्शन करतो आहे 1000 त्यांनी मला ॲडव्हान्स पाठवला आहे. ठीक आहे. मग ट्रान्झॅक्शन डिटेल्स मीन्स आपण त्या गुगल पेचा UTR नंबर आपण मेन्शन करू शकतो. UTR नंबर 1 2 3. अदर चार्जेस काय त्याला लावायचे आहे का, मीन्स एक्स्ट्रा बेड चार्जेस वगैरे काही आपण लावणार आहे का. देन त्याचा GST त्याला लावायचा आहे की नाही लावायचा आहे. सो बुकिंग तो कुठून बुकिंग त्याची आलेली आहे मीन्स ही सर्व इन्फॉर्मेशन आपण बुकिंगसाठी इन्सर्ट करतो आहे. माझी बुकिंग ही सक्सेसफुली ॲड झाली. ठीक आहे. मला ही माझी बुकिंगची रिसिप्ट जनरेट झाली आहे. मला आता काय पाहायचं आहे की माझं बुकिंगचं मला हे रजिस्टर दिसतं आहे मला आता. मगाशी मी एक कलर पाहिला होता, तर कलर याला नव्हता, आता तो कलर आला आहे. मी स्वतः मला काय बघायचं आता RM2वरती मी क्लिक केलं आहे तर इथे एम्प्टी दाखवते. मग RM1ला काय दाखवते, रेवाटेक सॉफ्टवेअरने बुकिंग केली आहे. चेकिंगसाठी आला असेल तर मला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप. RM वरती मी क्लिक केलं तर मला इथे दिसतं आहे की याने बुकिंग केली आहे. मला ह्या चेकिंग बटनवरती क्लिक करायचं आहे. चेकिंग बटनवरती क्लिक केल्यानंतर त्याची जी प्रिव्हियस इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप केली आहे तुम्ही ती इथे आपल्याला शो होती आहे. सो इथे तुम्ही टाकू शकता तुम्ही 3 मेंबर आलेत, त्याच्यातले एक चाइल्ड आहे, एक मेल आहे, एक फिमेल आहे. ठीक आहे. म्हणजे हे मॅन्डेटरी नाही आहे, पण तुम्हाला एक सेल्फसाठी जर ॲड करून ठेवायचं असेल तर तुम्ही ॲड करून ठेवू शकता. ही व्हेकल इन्फॉर्मेशन तुम्ही ॲड करून ठेवू शकता. मी हे सेव्ह केलं आहे. ठीक आहे. आता मला काय झालं तो चेकिंग झालेला आहे, म्हणजे तो कस्टमर माझ्या रूममध्ये चेकिंग झालेला आहे.
आता मला कळणार कसं की चेकिंग झालं आहे की नाही. आता याच्यावरती क्लिक केल्यावर इथं मला आता बुकिंगचं निघून इथे चेकिंग दिसतंय मला. ठीक आहे, मला आता चेकिंगचं लिस्ट पाहिजे असेल की माझे किती चेकिंग झालेत. इथं चेकिंग लिस्टमध्ये आलो मी. इथं मी माझा हा जो टाईप आहे हा चेकिंग, म्हणजे आता मला कोण रेवाटेक सॉफ्टवेअर हा मला काय झाला चेकिंगसाठी आलेला आहे. मला इथं सिम्पली शो झालं आहे की हा रेवाटेक सॉफ्टवेअर चेकिंग झालेला आहे. ओके, आता मला काय पाहिजे आहे की तो चेकिंग झाला आहे आणि तो आता जेवणासाठी गेला आहे किंवा त्याने पुढची काय ऑर्डर दिली असेल तर ते मॅनेज कसं करायचं आहे. तर मला इथे आपण काय केलं, हॉटेल्समध्ये फूडविल हा नावाचा ऑप्शन आहे. म्हणजे आपण जेवण त्याला पण सप्लाय जेवण आपण त्याला प्रोव्हाइड करतो, ते मॅनेज कसं करायचं. आता ह्या विंडोमध्ये आपल्याला काय शो होतं, हे टेबल्स आहे. आता ह्या टेबल्समध्ये काय इंडिकेट करतं की मला रूम सोडून माझ्या रूममध्ये जे माझे गेस्ट आहेत ते सोडून म्हणजे अदर्स कोण बाहेरचे लोक जे आहेत कस्टमर्स आहे माझे बाहेरचे, ते येऊन मला इथे जेवण करतात माझ्या हॉटेल्सवरती, ते पण इथून मॅनेज करता येतं. मीन्स आता टेबल 2 टेबल 3, आता टेबल 2 वरती काय ऑर्डर आहे का इथून मी घेऊ शकतो. हां, टेबल 2ला ऑर्डर काय माझी व्हेज सँडविच. ठीक आहे, मी इथून हे ॲड करू शकतो. ठीक आहे, आता मला वाटलं की मला कीबोर्डनी करे, आता मला माऊसनी करायचं असेल तर वेज हंडीवरती मला हे इथे दिसायचं, हा पनीर हंडी बाजूला क्लिक केलं तर ॲड होऊन जातं. ठीक आहे, मला आता क्यूटी जनरेट करायचं असेल तर मी क्यूटी जनरेट करू शकतो इथं. ठीक आहे, मला तर रूम 1ची ऑर्डर द्यायची असेल तर मी रूम 1वरती क्लिक करतो आहे. आता रूमवरती व्हेज सँडविचची ऑर्डर आहे मला. ठीक आहे, हॉट ड्रिंक्सची मला एक कॉफी 2 पाहिजे. माऊसने डबल क्लिक केलं तर ॲटोमॅटिकली ॲड होऊन जातं. फक्त क्वांटिटीवरती डबल टिक करायचं आहे. ओके, आता मला व्हेज डिशेसमध्ये पनीर बटर मसाला असेल. ठीक आहे, मी ऑर्डर मला कन्फर्म झालेली आहे. मला याची क्यूटी जनरेट करायची आहे, म्हणजे याची क्यूटी जनरेट केलेली आहे मी. आता मला इथं काय शो होत आहे की रूम पण दिसते मला आणि माझी टेबल पण दिसतो आहे. ठीक आहे, मला अजून काय ऑर्डर आली असेल रूमवरती, सेम मला ह्या रूमवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे प्रिव्हियस ऑर्डर मला इथं शो होती आहे. मला चीज सँडविच द्यायची असेल 2वरती मी डबल क्लिक करतो आहे. इथं बाजूला क्लिक केल्यावरती प्लस बटनवरती क्लिक केल्यावर ॲड होऊन जातं. मला क्यूटी जनरेट करायची आहे. आता मला काय करायचं आहे की मला आता बिल द्यायचं असेल कोणाला, रूम 1ला, म्हणजे यांचं जेवणची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे, त्यांना बिल द्यायचं असेल तर रूम 1वरती मी क्लिक करतो. आता रूमवरती क्लिक केल्यानंतर मला हे माझं बिल शो झालेलं आहे. इथून मी बिलाची प्रिंट काढून मी त्यांना रूममध्ये देऊ शकतो. ठीक आहे, मी कॅन्सल केले, बॅक आलो मी. ठीक आहे, आता बॅक आल्यानंतर आपण काय पाहिलं की हॉटेल्समध्ये फूडचं पाहिलं आहे आपण. मला फूडचे रजिस्टर मी पाहू शकतो, डेली रजिस्टर पाहू शकतो की हॉटेल्समध्ये किती डिश किती सप्लाय केले, डिश किती गेलेत, फूडमध्ये किती सेल झाला हे मी पाहू शकतो. ओके, आता मला मला पार्ट काय पाहायचं आहे इथे की मला आता तो कस्टमर आहे, मला चेकआउट करायचा असेल. आता मला इथं आलो मी, इथे रूमवरती आलो आहे, मला इथे चेकआउट आहे. आता मला आता चेकआउट करायचं आहे कोणाला, प्रशांत सेटला. मी चेकआउटवरती क्लिक करतो आहे. ठीक आहे, आता चेकआउटवरती क्लिक केल्यानंतर मला इथे शो होत आहे की त्याची आउटस्टँडिंग किती आहे. 2050 ही माझी आउटस्टँडिंग आहे त्याची. राईट, मग आता मला ती कशा प्रकारची आउटस्टँडिंग आहे मी इथं पाहू शकतो. ठीक आहे, त्याने 2500 होती, त्याने 1000 ॲडव्हान्स दिला आहे. ठीक आहे, टोटल रेंट 2500 आहे, 1000 ॲडव्हान्स दिला, मीन्स 1500 अमाऊंट त्याची रिमेनिंग राहिली. पण त्याने जेवण केले, काय केले, 550चं जेवण केले त्याने. ठीक आहे, मला तो फीस पेड करते, म्हणजे रिमेनिंग अमाऊंट देतोय. सो मी एकदा रिसिप्टवरती क्लिक केल्यानंतर तो पेमेंट कसं त्याने पेड केले, कॅश दिले, चेक दिले, त्याने कॅश दिली असेल 2050 म्हणजे सेव्ह करत आहे. म्हणजे ही रिसिप्ट तयार झाली. कोणाची रिसिप्ट आहे माझी, ही जी रिसिप्ट आहे माझी कुणाची आहे, हॉटेल म्हणजे जो कस्टमर असेल पण रेवाटेक सॉफ्टवेअर हा माझा कस्टमर आहे, त्याची ही रिसिप्ट तयार झाली. ओके, आता मला काय झालं आहे, आता मला पुन्हा चेक करायचं असेल कुठे की हा रेवाटेक सॉफ्टवेअर मला चेकआउट करायचं आहे. मला आउटस्टँडिंग 0 दिसते. आता मला चेकआउट करायचं असेल, ह्या बटनवरती मी क्लिक करतो आहे, माझा चेकआउट ऑटोमॅटिकली निघून जातो, म्हणजे तो चेकआउट झालेला आहे.
ठीक आहे. आता चेकआउट झाल्यानंतर मला त्याला काय करायचं आहे, एक बिल द्यायचं असेल कोणाला, कस्टमरला. हां, आता चेकआउट केल्यानंतर त्याला हे बिल शो होऊन जातं. ठीक आहे. आता मला काय मला हे GST का शो झालं नाही, बिकॉज मी तिथे GST नो म्हणून, म्हणजे मी GST तिला सिलेक्ट केलेलं नाही आहे. ठीक आहे. मला आता मी बॅक करतो आहे. आता मी पुन्हा एकदा चेक करतो आहे. माझा हा जो कलर आहे बुकिंगचा तो निघून गेला आहे. अवेलेबलचा कलर त्याला आलेला आहे. ठीक आहे. आता हे माझं आपण पाहिलं, चेक इन पाहिलं, बुकिंग झालं, चेकआउट पाहिलं. ठीक आहे. आता मला काय बघायचं आहे, डेली रजिस्टर पाहायचं असेल मला. आज काय माझा डेली रजिस्टर झालेला आहे. मग मला इथं टुडेची डेट टाकतोय मी, सर्चवरती क्लिक केलं आहे, तर मला इथं डेली रजिस्टर शो होत आहे. आता डेली रजिस्टरमध्ये माझं इथं दिसतंय आज माझं टोटल 6 डिशेस माझे गेलेले आहेत. टोटल माझा सेल्स 550चा आहे. ठीक आहे. मग मला ही कॅश भेटली असेल मला 550. ठीक आहे. त्याच्यानंतर मला ही लॉजिंगचं आहे. लॉजिंगमध्ये माझे रेवटेक सॉफ्टवेअर आहे. टोटल 2,500 ही जी माझी अमाऊंट झाली होती. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये त्याचा टोटल सेल झाला एक 2,500. त्यांनी कॅश म्हणजे कॅश 1,500 दिली होती आणि त्याची जी सेंट्रल बँकेत त्यांनी ॲडव्हान्स दिला होता. ठीक आहे. म्हणून त्याची टोटल पूर्ण पेमेंट पेड झालेली आहे. ठीक आहे. मी बॅक आलो आहे. तर बॅक आल्यानंतर मी इथं माझा हा परचेस आहे. परचेसमध्ये पाहूया की मला एखादं मटेरियल परचेस करायचं असेल. इथं मी परचेसमध्ये आलो, मला परचेस करतो आहे. इथं त्याचा परचेसचा रेफरन्स बिल आहे. रेफरन्स बिल नंबर म्हणजे काय असतो की मला पुढच्या पार्टीने काहीतरी मटेरियल दिलं आहे मला. मी सपोज समजून घ्या की मला ऑइलचा डब्बा आहे किंवा शुगर आहे. मी एखाद्या किराणावाल्याकडून परचेस केला, त्याचा जो बिल नंबर आहे. मी बिल कसं आणलं आहे, कॅशमध्ये का क्रेडिटवरती, कोणाकडून घेतलं आहे. ठीक आहे. कोणाकडून मी ते मटेरियल घेऊन आलो आहे. ठीक आहे. मी आता त्याचं नाव टाकतो. जर सपोज माझा सागर काळे हा जो कस्टमर आहे त्याच्याकडून मी मटेरियल आणलं आहे. काय मटेरियल आणले, जर सपोज सोया ऑइल हा माझा प्रोडक्ट आहे, मी त्याच्याकडून आणलेत. किती आणलेत मी, सपोज 15 लिटर आणलेत. रेट मला चेंज झाला असेल, 120 रुपये रेट झाला असेल तर 120 रुपये रेट आपण ॲड करू शकतो. आता हे मटेरियल मी स्टोअरमध्ये नेलं आहे का किचनमध्ये नेलं आहे, तर मी स्टोअरमध्ये ठेवले आहे. तर माझा इथं स्टोअरचा ऑप्शन आला. इथे 15 लिटर मी स्टोअरमध्ये ठेवलेले आहे. ठीक आहे. आता मी काय केलं, हे सेव्ह बटनवरती क्लिक करतो. सेव्ह बटनवरती क्लिक केल्यावर मी कॅन्सल केले की मला आता चेक काय करायचं आहे की माझा स्टॉक वाढला आहे की नाही वाढला आहे. इथं मी काय पाहतोय, स्टॉक लेजरला आलो आहे. स्टॉक लेजरला आल्यानंतर सोया ऑइल म्हणून माझा प्रोडक्ट आहे, सर्च करतोय. इथं मला दिसतोय की हां माझ्याकडं स्टॉक आहे अवेलेबल. किती, 30 लिटर. 15 लिटर मी कोणाकडून घेतले, सागर काळेकडून घेतलेलं आहे. तर आता मला सागर काळेचं लेजर जर पाहायचं असेल, म्हणजे मला सागर काळेला जर पेमेंट द्यायचं असेल तर कुठून, सागर काळेला जर मला पेमेंट द्यायचं असेल तर मी कुठून त्याला देऊ शकतो. अकाउंटिंगमध्ये लेजरचं नावाचा ऑप्शन आहे. तिथे मी सागर काळे नाव टाकल्यानंतर मला सागर काळेची पूर्ण हिस्ट्री माझ्यापुढे शो होती. आता सागर काळेची पूर्ण हिस्ट्री शो झाली. हां, सागर काळे मला सोया ऑइल जो आहे मी त्याला काय केलं आहे की त्याला त्याच्याकडून विकत घेतलेलं आहे. 1584 रुपयाचा काहीतरी अमाऊंट घेतलेली आहे. मला इथे शो झालेली आहे. ठीक आहे. मी परचेस केलेलं आहे. राईट. आता मला काय करायचं आहे की याला जर पेमेंट द्यायचं असेल कोणाला, सागर, तर इथं अकाउंटिंगमध्ये वाउचर एंट्रीचा ऑप्शन आहे. मी पेमेंट करतो आहे त्याला, म्हणून पेमेंट नावाचं ऑप्शन आहे. इथं सागर, पार्टीचं नाव सागर आहे. कॅशमध्ये पेमेंट दिले 3,000 रुपये. मी सपोज 3,000 नाही 1,000 रुपये मी कॅश दिले. ठीक आहे. बाय सेल्फ सेव्ह केले. हे माझे वाउचर तयार झाले. आता मी जेव्हा लेजरला जातो आहे, सागर काळे सर्च करतो आहे, तर मला इथे एंडला 1,000ची एंट्री शो होती की मला एवढी अमाऊंट त्यांनी पेड केलेली आहे. म्हणजे मला इथे काय शो होत आहे की आतापर्यंत टोटल त्यांची किती ड्यूज वगैरे आहेत, मी किती दिले त्यांना, किती आले, किती मटेरियल आणले, मला इथे शो होती आहे.
आता मला नेक्स्ट मी परचेस मॉडेल पाहिला. परचेसमध्ये एखादं बिल अपडेट करायचं असेल तर अपडेट करू शकता. रजिस्टर पाहिजे तर पाहू शकता. परचेस डिटेल्स मी समरी पाहिजे तर पाहू शकता तुम्ही. आपला परचेस मॉडेल झाला, बुकिंग मॉडेल झाला, हॉटेल्स मॉडेल झाला आहे, अकाउंटिंग मॉडेल झालेलं आहे. स्टॉकिंगमध्ये हा लेजर दिसतं. मला आता स्टॉक ट्रान्सफर करायचा आहे. स्टॉक ट्रान्सफर म्हणजे काय की मला सपोज आता मी काय करतो आहे, सोया ऑइल आहे, कुठे किचनमध्ये घेऊन चालले. सोया ऑइल काय, सोया ऑइल किचनमध्ये घेऊन चालले. किती क्वांटिटी घेऊन चालले, मग 2 लिटर घेऊन चालला. ठीक आहे, माझा स्टॉक दिसतोय मला. इथून ॲडवरती क्लिक केलं आणि ट्रान्सफरवरती क्लिक केलं. ट्रान्सफरवरती क्लिक केल्यानंतर मला जो स्टॉक रिपोर्ट जो मला भेटला पाहिजे तो मला इथे शो होतो. आता मला काय पाहिजे, स्टॉक रिपोर्ट पाहायचा असेल की माझ्याकडे सोया ऑइल किती आहे, 30 लिटर मला हे दिसतंय. बट माझं सोया ऑइल 30 लिटर कुठे कुठे आहे मला हे पाहायचं असेल तर मला इथं दिसतंय. सोया ऑइल टोटल 31 लिटर मी परचेस केलं आहे. ठीक आहे, मी काहीतरी कन्झम्पशन त्याच्यामध्ये मी ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपण रेसिपीचा फॉर्म्युला सेट करून ठेवू शकतो. ऑटोमॅटिकली तुमचा स्टॉक कमी होऊन जातो. आता तुमच्याकडे किती स्टॉक शिल्लक आहे, 30 लिटर 999 ml आहे अजून बाकी. ठीक आहे, मग तुम्हाला किती लिटर, 3 लिटर हे आहे तुमचं किचनमध्ये आहे जवळपास, आणि 28 लिटर जे आहे ते स्टोअरमध्ये आहे. हे आपल्याला इथे दिसून येत आहे. ठीक आहे, आता मला याच्यामध्ये जर मला रेसिपीचा फॉर्म्युला बघायचा असेल, फॉर एक्झाम्पल घ्या, आपण आयटम ॲड करतो. ठीक आहे, आता आयटम ॲड कसं करायचं हे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आहे. ॲड न्यू आयटमला आलो आपण इथे. ठीक आहे, इथून आपण आयटमचं नाव टाकायचं आहे, त्याची कॅटेगरी, सब कॅटेगरी, फूड का ऑर्डर्स आहेत. मग तुमचा ब्रँड म्हणजे तो कशामध्ये आहे, महाराष्ट्रीयन डिशेसमध्ये असेल महाराष्ट्रीयन डिशेसमध्ये, त्याच्यामध्ये त्याचा कॅश रेट म्हणजे आपण विक्रीचा रेट इथे टाकायचा आहे. ठीक आहे, आता आपण पाहत आहे कशाचा, रेसिपीचा फॉर्म्युला. आता मला रेसिपीचा मी ऑलरेडी फॉर्म्युला जर सेट करून ठेवले असेल, मला आता काय बनवायचं आहे, सर सपोज पनीर टिक्का करायचं असेल. आता सर्वप्रथम आपण कॅटेगरी रजिस्टरला जाऊन प्रिव्हियस काही कॅटेगरी मीन्स फॉर्म्युला सेट केला आहे का हे चेक करूया. व्हेज सँडविच टोमॅटो सँडविचचा बनवलेला आहे. ठीक आहे, आता व्हेज सँडविचचा बनवलेला आहे, मला पाहायचा असेल व्हेज सँडविचमध्ये टोमॅटो यूज करतो आहे. याच्यामध्ये सोया ऑइल आहे इथे, म्हणजे याचा ऑलरेडी सोया ऑइल आणि मसाला यूज केलेला आहे काय, व्हेज सँडविच. आता फॉर एक्झाम्पल घ्या की आपण काय करू, ऑलरेडी ॲड केलेलं आहे. आपण काय करतो आहे, आता इथे हॉटेल्समध्ये जाऊन व्हेज सँडविच आपण बुक करूया. आता ऑलरेडी याच्यामध्ये आपण काय करू, व्हेज सँडविच आहे इथे. ठीक आहे, अजून आपण घेऊया व्हेज सँडविच. आता आपण काय करू, इथे 4 क्वांटिटी घेऊया. ठीक आहे, मी इथे 4 क्वांटिटी घेतल्यानंतर क्यूटी जनरेट केली आहे. मीन्स टोटल आता मला बघायचं असेल टोटल किती क्वांटिटी आहे, वरती माझे 1 आणि हे 4, टोटल 5 क्वांटिटी माझी आहे अवेलेबल. आता मी प्रिंटवरती क्लिक केलं तर व्हेज सँडविचमध्ये माझी किती आहे, 5 क्वांटिटी माझी काय झाली. मी आज टोटल सप्लायज केली आहे, मीन्स 5 डिशेस माझे केलेले आहे व्हेज सँडविचचे. आता मला याचा इफेक्ट स्टॉकवरती पडतो कसं मला हे पाहायचं असेल. आता मी माझे काही टॅब्स आहे ओपन करतो मी. इथे मी स्टॉक रिपोर्टला जाऊन पाहतो आहे. सोया ऑइल आहे, इथे मी सर्च केलं. माझे टोटल युनिट किती कमी झालेत त्याच्या फॉर्म्युलानुसार माझे टोटल युनिट्स कमी झालेले आहेत. ठीक आहे, 0.07. आता मला कसे ते कमी झालेत ते मला पाहायचं असेल. मीन्स आता माझा स्टॉक किती होता तो ऑटोमॅटिकली त्या पटीने माझा कमी होत चाललेला आहे. आता मला काय पाहायचं आहे की स्टॉकिंगमध्ये स्टॉक लेजरला जेव्हा जातो आहे मी, सोया ऑइल म्हणून सर्च केलं आहे मी. हां, आता व्हेज सँडविच म्हणजे माझं 1 डिश, देन आफ्टर दॅट 4, म्हणजे याने माझे काय झालं, टोटल स्टॉकचं कन्झम्पशन माझं झालेलं आहे. बरोबर.
मीन्स काय मी काय केले, डिश मारलेली आहेत माझे सोया ऑइलची. सोया ऑइल काय करतो आहे इथे माझं एकदा म्हणजे टोटल 5 डिशेस गेलेत. कशाचे? व्हेज सँडविचचे. तर पहिले काय गेले, पहिली जी डिश दिली आहे तर त्याला 100 ml हे काय गेलं आपल्याला तेवढं ऑइल गेलेले आहेत. आणि पुन्हा मी 4 डिश ॲड केले तर त्याचे 400 ml गेलेले आहेत. असे टोटल माझं कन्झम्पशन याच्यामध्ये दाखवलेले गेलेले आहे. ओके, असा हा आपला एक सॉफ्टवेअर्स आहे. तर तुम्हाला याच्यावरती ह्या सॉफ्टवेअर्समध्ये जर तुम्हाला काही क्वेरीज असतील, अदरवाईज तुम्हाला काही डेमो वगैरे पाहायचा असेल किंवा यूज करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेला जो नंबर आहे 7972590331 ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.